नमस्कार अमरावती. महानगरपालिकेचे रणधुमाळीला जोरदार सुरुवात झालेली आहेत आणि अनेक परिसरामध्ये सुद्धा अनेक उमेदवार दिग्गज उमेदवार रिंगणात उभे आहेत. मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये युतीबाबत संभ्रम आहेत. अद्यापही आता महायुती म्हणा की महाविकास आघाडीची युती कायम ठरलेली नाहीत, तोडगा निघाला नाहीत. आपल्यासोबत जुळलेले आहेत अमरावती काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत. भाऊ, काय सांगाल, युतीचा अद्याप निकाल लागला नाही? आणि महाविकास आघाडीची कालच आम्ही उबाटा सोबत काल आमची बैठक झाली. अनंतराव गुडे साहेब होते, सुधीर सूर्यवंशी साहेब होते, पराग गुडदे भाऊ होते, सुनील भाऊ, मिलिंद भाऊ, मी, विलास भाऊ. आम्ही कालच बैठक झाली आहे. काल संध्याकाळी काही ठिकाणी उबाटा सोबत आमची आघाडी होण्याची शक्यता आहे आणि बाकी ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत राहणार आहे. तसंच NCP सोबत पवार साहेबासोबत त्यांच्यासोबतही त्यांचंही बोलणं चालू आहे. आता आज संध्याकाळपर्यंत ते क्लिअर होईल की कोणत्या सीटा कोणासाठी सोडायच्या आणि जिथं शक्य होणार नाही तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढत करणार आहे. प्रचाराला दिवस कमी राहिलेले आहेत. अशा स्थितीमध्ये अद्यापर्यंत युती न होणं म्हणजे थोडी आणि काय झालं की काँग्रेसकडे पूर्ण 22 प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी उमेदवार आहे. त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला कोणती सीट सोडायची आणि कोणती नाही हे मोठा संभ्रम झालेला आहे. म्हणून या सगळ्या याच्यात आणि वरतूनही आतापर्यंत आदेश नव्हते, पण परवा वरतून त्यांनी सांगितलं की स्थानिक स्तरावर समविचारी सेक्युलर लोकांच्या सोबत अलायन्स करायला कुठेही हरकत नाही, जातीवादी पक्षासोबत अलायन्स करायचं नाही, असं स्पष्ट आम्हाला वरतून आदेश आहे. भाजपाचे शहराध्यक्ष जे आहेत धांडे यांनी म्हटलेले आहेत की काँग्रेस कुठे दिसत नाही याच्यामध्ये, आघाडी वर्गाच्या प्रचारामध्ये म्हणा, आणि त्यांचं काम निवडणुकीच्या या ठिकाणी प्रचाराचं काम संपूर्ण झालेलं आहे. तर काय उत्तर राहिलं? नाही, भाजप कुठं दिसत नाही. त्यांना राजकारणाचा अनुभव नाही आहे. ते साधं ग्रामपंचायतचं इलेक्शनही लढले नाही आहे, म्हणून त्यांना माहीत नाही की ग्राउंडवर काय असते. प्रत्येक ठिकाणी काँग्रेस आहे. भाजपा एवढा मोठा पक्ष असून फक्त 55 ठिकाणी लढून राहिला. आम्ही पूर्ण 87 ठिकाणी लढून राहिलो. याचा अर्थ असा आहे की भाजपपेक्षा काँग्रेस मोठी आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्यांना दिसून जाईल की अमरावती महानगरपालिकेत सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस राहणार आहे. याच्यात कुठेही दुमत नाही आहे. भाजप 51च्या वर सीटा भाजप मारेल म्हणून काँग्रेसच्या वतीनं आपण काय दावा कराल? 55 सीटा लढून राहिले, 51 सीटात त्यांच्याच निवडून येतील. आता 55 लढून राहिले आणि 51 निवडून येतील तर 100% मशीनमध्ये गडबड आहे. आणि मी काय सांगितलं की भाजपचे जे अध्यक्ष त्यांना राजकारणाचं काही माहिती नाही. ते साधं ग्रामपंचायत किंवा नगरपालिका इलेक्शन लढलं नाही आहे. ते हवेमध्ये गोष्टी करतात. येणाऱ्या महानगरपालिकेच्या नंतर अमरावती महानगरपालिकेत सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस राहणारा याचे कुठेही दुमत नाही आहे. काँग्रेसची ठिकाणी उमेदवार आहे, म्हणजे 87 नगरसेवक लढणार आहे, म्हणजे 22 प्रभागात. आता ज्या ठिकाणी अलायन्स होईल तिथं आम्ही सोडून देऊ. आता ते फक्त आज टेंटेटिव्ह आज फायनल होईल. काँग्रेसमध्ये आपले सुनील भाऊ देशमुख, यशोमतीताई, विलास भाऊ, मिलिंद भाऊ, नजीरभाई BK, आसिफभाई तवक्कल, आम्ही हे सगळे 8-10 लोक लीड करणारे आहे. म्हणून काँग्रेसकडे मातब्बर नेते आहे. कुठेही काँग्रेसमध्ये गडबाजी नाही. बाकी पक्षात तुम्हाला माहीत पडेल 1-2 दिवसात एवढी गडबाजी आहे की कोणाचाही एकाचा पाय दुसऱ्याच्या पायात नाही आहे. म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेत काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष राहणार आहे, याच्यात कुठेही माझ्या मनात शंका नाही. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा काय अजेंडा राहणार आहे? काय इथे प्रशासक राज राहिलं, मनपामध्ये समस्या अनेक राहिलेल्या आहेत. 9 वर्षात 5 वर्ष भाजप आणि महायुतीचं महानगरपालिकेत सत्ता होती. 4 वर्ष प्रशासक राज म्हणजे यांचंच होतं. 4 वर्षात यांनी अमरावती महानगरपालिकेचा पूर्ण धिंगाणा करून टाकला आहे. भ्रष्टाचार, टेंडर मॅनेज करणे, साफसफाईचे टेंडर आपल्या कार्यकर्त्याला देणं, साफसफाईचे 12 वाजवलेले आहे. एवढा मोठा रेल्वेचा पूल, ते रेल्वेची जागा विकायला काढली होती. यांनी फक्त 5 वर्षात साफसफाईच्या माध्यमातून भ्रष्टाचार करणे, लोकांच्या जीवाशी खेळणे आणि महानगरपालिकेच्या ओपन जागा विकणे, रेल्वे स्टेशन विकण्याचा कट केला होता, पण ते काँग्रेसनं उधळून लावला आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की या 9 वर्षात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांनी सिंगल एक काम दाखवून द्या की अमरावती शहरासाठी चांगलं काम केलेलं असं. आपल्यासोबत जुळले होते अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष बबलू शेखावत. आता अमरावती महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती विरुद्ध थेट लढत या ठिकाणी रिंगणात अनेक उमेदवार लढत आहेत आणि मात्र युतीचं अधिक संभ्रम आहे. तर युतीवर कायम तोडगा निघाला नाहीत. येणाऱ्या दिवसामध्ये युती होणार. मात्र अमरावती महानगरपालिकेत कोणत्या पक्षाचा महापौर बसेल,
कोणत्या पक्षाचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून येतील हे येणाऱ्या दिवसात माहीत पडेल. कॅमेरामन सागर ताडेसह मी अजय शृंगारे, पात्रा, विदर्भ मतदार, अमरावती.